सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आता शिवगर्जना होणार आहे आणि प्लीज तुम्ही ही ऐका, कोणीही स्किप करू नका। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि तुम्ही सगळे खूप एक्साइटेड होता आजचा व्हिडिओ बघण्यासाठी। तर मी आता काय करते, माझं आता आवरायला जात आहे। नववारी वगैरे मी काढून ठेवलेली आहे। कोणती नववारी मी नेसणार आहे हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि पूर्ण तयार झाल्याच्या नंतर बाकीच्या गोष्टी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला, आता वाजलेले आहे बरोबर 5:45। हे बघा, तर आम्हाला निघायचं आहे 6:30ला। तर अर्धा तासामध्ये माझं आवरून होऊन जाईल। एवढं काही करायचं नाहीये, नॉर्मल सिंपलच मेकअप असणार आहे। तरी पण चला, हा मेकअप सुद्धा मी तुम्हाला दाखवेन कसा केलेला आहे। चला मग आता पटकन मी आवरायला जाते। माझी नववारी कोणती आहे ते पण मी तुम्हाला दाखवते। नववारी छान प्रेस करून झालेली आहे आणि आता वाजलेले आहे 6। अर्धा तासात मला निघायचं आहे। तर ही रेड कलरची नववारी मी नेसणार आहे आणि कधी भारतात जाणं झालं माझं तर अजून 2-1 छान वेगळ्या पॅटर्नच्या आणि वेगळ्या डिझाईनच्या मी नववारी शिवून घेऊन येईल। कारण की इथे वेगवेगळे इव्हेंट्स होत असतात आणि त्यावेळेस कसं नववारी साडी नेसलं तर कसं एकदम छान वाटतं। तर बघा, हिरवा कलरचा पदर आहे आणि रेड कलरची ही नववारी, त्यावर ना हा ब्लाउज मी घालणार आहे। हा एकदम मॅचिंग झालेला आहे, परफेक्ट आहे बघा। आणि या नववारीवर घालणार आहे हा कोल्हापुरी साज। हा कोल्हापुरी साज असणार आहे, सुंदर असा, तुम्ही बघितलेला आहे अगोदर। आणि चिंचपेटी सुद्धा मी घालणार आहे, ती पण काढून ठेवली। आणि गोल्डन कलरचे काट आहे, त्यामुळे हे गोल्डन कलरचे मी छोटेसे झुमके घालणार आहे। लाईट वेट आहे आणि इझी सुद्धा राहील माझ्यासाठी। मी माझा पूर्ण लुक कंप्लीट करते, छान लुक करते आणि नंतर तुम्हाला दाखवते। मी तयार झालेली आहे आणि अशी ही आपली नववारी साडी, फायनल लुक माझा असा आहे। आणि नथ ही नवीन घातलेली आहे बघा, हे बघा असा आहे लुक। आणि इतकं भारी वाटतंय ना, एकदम भारी, एकदम असं रॉयल फिलिंग येते ऍक्च्युली मला। आणि आजच्याच दिवशी मला हे सगळं तुम्हाला सांगायचं होतं। तुम्हाला माहीतच आहे का आज 22 जून आहे, लक्झमबर्गचा नॅशनल डे। आणि आजच्या दिवशी पहिल्यांदा असं होत आहे का एक भारतीय म्हणून आणि त्यामध्ये महाराष्ट्रीयन आपण आपलं कल्चर पहिल्यांदा रिप्रेझेंट करत आहोत आणि याच्यापेक्षा अभिमानाची गोष्ट असूच शकत नाही। म्हणून मी कोणती रील किंवा कोणती स्टोरी माझ्या इन्स्टा स्टोरीला सुद्धा ठेवली नाही किंवा या अगोदर तुम्हाला या गोष्टी सुद्धा मी सांगितल्या नाही, कारण की आजच्याच दिवशी मला डायरेक्ट तुम्हाला या गोष्टी दाखवायच्या होत्या आणि मी खूप वाट बघितली। तर खूप भारी वाटतंय आणि खूप प्राऊड सुद्धा फील होत आहे आणि महाराजांची सुद्धा गर्जना आपल्याला तिथे ऐकायला मिळेल। आणि आता मी बोलते तर माझ्या अंगाला असा काटा येतोय आणि त्या मुमेंटची मी वाट बघते आणि हे सगळं मी कॅप्चर करणार आहे। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे, कारण की बाहेरच्या देशामध्ये आपली मराठमोळी संस्कृती जगभर दिसणार आहे आणि तेवढीच पॉप्युलर सुद्धा होणार आहे। आणि त्यासाठी आम्ही सगळे सज्ज झालो आहोत। जेव्हा पण आपलं मराठमोळं हे जे लूक किंवा हे जे कल्चर मला जेव्हा दाखवण्याची संधी मिळते ना, तेव्हा मला इतकं भारी वाटतं ना। आणि मला असं वाटतं मी काय करून काय नाही, आणि हे कल्चर जगभर असं प्रसिद्ध झालं पाहिजे आणि लोकांनी ना खूप भरभरून कौतुक केलं पाहिजे। तर बघा, तयार झालेले आहे, आता निघण्याची वेळ। तर म्हटलं चला तुम्हाला सुद्धा घेऊन जाते आणि परिबेलाला पण मी बोलते। परिबेला, माझ्या 2 राण्या, ये बाबू। आम्ही अशा तिघी रेडी झालेलो आहोत आणि मनोज पण छान तयार झालेल्या व्हाईट कुर्ता आणि जीन्स मध्ये। चला मग आता आम्ही निघतो आणि तिथे गेल्याच्या नंतर मग मी भेटते तुम्हाला। Thank you. इतकं छान वाटतंय, इथले लोक आमचे फोटोज काढताय, आमच्या सोबत सेल्फीज काढताय, ते बघून खूप भारी वाटतंय।
आणि आपला जो म्हणजे आम्ही सगळ्यांनी जी नववारी नेसलेली आहे तर ती एकदम उठून दिसतीये. तर सगळ्यांचं लक्ष आहे ना आमच्याकडेच आहे. तर ते बघून खूप भारी वाटते. तर अर्धे लोक जमलेले आहे इथे आणि अर्धे लोक बाकी आहे, त्यांची वाट बघतोय. अगोदर आमची प्रॅक्टिस सुरू होणार आणि हे सगळं मी तुम्हाला दाखवणार. पण बघा बऱ्यापैकी लोक इथे आलेले आहेत. खात आहोत. हे बघा सगळ्यांसाठी वडापावची अरेंजमेंट केलेली आहे, चहाची अरेंजमेंट केलेली आहे. सगळ्यांना एनर्जी आली पाहिजे एकदम, त्यासाठी बघा सगळे वडापाव खातात. मी पण ढोल हातात घेतलेला आहे आणि तो फील घेते एकदम भारी वाटते. आमची प्रॅक्टिस स्टार्ट होणार आहे आणि ते मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवू. खूप गप्पा झाल्या, खूप रील्स शूट झाले, फोटोज काढले आणि आता फायनली प्रॅक्टिस स्टार्ट होत आहे आणि फायनल डान्स तुम्हाला बघायला नंतर मिळणार. आम्ही इथे थांबलो आहोत आणि सगळ्या कंट्रीजचे लोक इथे थांबलेले आहेत आणि त्यांचं जे कल्चर आहे ते रिप्रेझेंट करत आहे. हे बघा आम्हाला इथे थांबवलेलं आहे. तिथे अर्धे लोक उभे आणि हे जे ढोल पथक आहे हे स्पेशली बेल्जियम वरनं आलेलं आहे. हे बघा त्यांची तयारी चालू आहे, सगळं करत आहे. आम्ही इथे प्रॅक्टिस करत आहोत. या अगोदर आम्ही फक्त बीटवर प्रॅक्टिस केली होती. ढोल ताशांसोबत आमची प्रॅक्टिस झाली नव्हती, म्हणून आम्ही एकाच ठिकाणी 1.5 तास थांबलो होतो आणि प्रॅक्टिस करून घेत होतो. पहिली स्टेप कोणती असणार, दुसरी स्टेप कोणती असणार आणि सगळं ठरल्याच्या नंतर आम्ही परफॉर्मन्स करणार होतो. आणि आमच्यासोबतचे जे बाकीचे जे लोक होते वेगवेगळ्या देशांचे, तर ते सुद्धा त्यांची प्रॅक्टिस करत होते. आणि तुम्हाला आजूबाजूला पूर्ण ग्रुप दिसत असेल. आता आपला हा महाराष्ट्राचा ग्रुप एका साईडला आहे, काही ठिकाणी US चा ग्रुप होता, काही ठिकाणी पोर्तुगालचा ग्रुप होता. आणि तुम्हाला माहिती आहे का, आम्ही जिथे प्रॅक्टिस करत होतो ना तर सगळ्यांचं लक्ष आहे ना आमच्याकडेच होतं. कारण की आपला ढोल ताशांचा आवाज, आपलं मराठमोळं लूक आणि ते इतकं अट्रॅक्टिव्ह होतं ना, तर सगळ्यांचं लक्ष आमच्याकडेच जात होतं. आणि बघा बाकीचे जे देशाचे लोक आहेत ते सुद्धा बघा इथे प्रॅक्टिस करतायत. त्यांच्या देशाचा जो डान्स आहे तो सुद्धा इथे ते बघा करतायत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथे आता शिवगर्जना होणार आहे आणि प्लीज तुम्ही ही ऐका, कोणीही स्किप करू नका. आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण की या देशात ही गोष्ट पहिल्यांदा होत आहे.
1.5 तास थांबल्यानंतर आता आपली मिरवणूक सुरू होत आहे आणि आता आपण आपलं कल्चर रिप्रेझेंट करत आहोत. आता वाजलेले आहे 10:30 आणि आम्ही जिथे प्रॅक्टिस करत होतो तेव्हा 8:30 वाजले होते आणि आजूबाजूला तुम्हाला गर्दी बघायला मिळत असेल आणि लोक इतकी सपोर्ट करत होती. आपली भारताची लोकं तर होतीच, त्यासोबत इथले जे स्थायिक लोक आहेत ते सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट करत होते. म्हणजे या गोष्टीवरनं हे कळतं का हे लोक आपल्या भारताला किती रिस्पेक्ट करतात आणि आपलं जे कल्चर आहे त्यालासुद्धा किती ॲप्रिशिएट करतात. आणि जे कॉस्ट्युम्स होते ते इतके कलरफुल होते का सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते आणि लोक व्हिडिओज काढत होते, सेल्फीज घेत होते, फोटोज काढत होते. ते बघून खरंच खूप भारी वाटलं आणि आमच्यामधला जो जोश आहे तो अजून वाढत होता. लग्झमबर्ग मराठी मंडळाचा जो बॅनर आहे तो पुढच्या साईडला होता आणि ते बघून पण खूप भारी वाटलं आणि त्याच्यासोबतच जी लहान मुलं होती ती मागच्या साईडला होती आणि त्यांच्यावर लक्ष देण्यासाठी सुद्धा काही लोक होते तिथे आणि मशाली पेटवल्या होत्या आणि इतकं भारी वाटत होतं. लायटिंग्स वगैरे, लोकांचा आवाज आजूबाजूचा, परत आपल्या महाराजांची घोषणा, हे बघून इतकं भारी वाटलं. आणि लक्झमबर्गमध्ये ही गोष्ट पहिल्यांदा होत आहे आणि या लोकांसाठी हे सगळं नवीन होतं आणि त्यांनासुद्धा हे कळालं का भारतामध्ये असं एक स्टेट आहे महाराष्ट्र का तिथलं हे कल्चर ते रिप्रेझेंट करत आहे लक्झमबर्गच्या नॅशनल डेच्या दिवशी. आणि आम्हाला पण बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा होता, त्यामुळे सगळ्यांनी खूप मेहनत घेतली होती यासाठी, आजच्या दिवसासाठी. लक्झमबर्गचं राजघराणा आहे, त्यांच्यासमोर आपला आता हा मेन परफॉर्मन्स होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा फायरवर्क्स होत आहे आणि ते इतकं सुंदर दिसत होतं आणि ते बघण्यासाठी इतकी गर्दी होती आणि मला जेवढं कॅप्चर करता आलं तेवढं मी कॅप्चर केलेलं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.